नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या दृष्टिकोनातून विचारण्यात येणाऱ्या पॉलिटीच्या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता आणि जर या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्रामला जॉईन करा. आजची आपली पहिली टेस्ट आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारताचा महान्यायवादी या पदाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आपल्या चुकीचे विधान सांगायचे आहे. विधान 1, महान्यायवादी यांना पदावरून दूर करण्याची पद्धत घटनेमध्ये निश्चित केली नाही. तर हे विधान योग्य आहे. महान्यायवादी हे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करतात. त्यांना पदावरून दूर करण्याची घटनेमध्ये पद्धत निश्चित केलेली नाही. दुसरे विधान, महान्यायवादी यांना संसदेची दोन्ही सभागृह किंवा संयुक्त बैठकीमध्ये सदस्य किंवा ते सदस्य असलेल्या संसदीय समितीमध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे. तर हे पण विधान योग्य आहे. त्यांना बोलण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे, पण संसदेमध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तिसरे विधान, ते भारत सरकारचे शासकीय सेवा गटात मोडत नसले तरी त्यांना खाजगी वकिलीपासून प्रतिबंधित केलेले नाही. तर हे पण विधान योग्य आहे. त्यांना खाजगी वकिलीपासून प्रतिबंधित केलेले नाही, पण त्यांना जर एखादा खटला भारत सरकार विरोधात असेल तर त्यांना भारत सरकारच्या विरोधामध्ये खटला लढवता येत नाही, तिथे त्यांना प्रतिबंध आहे. म्हणजे तिसरे पण विधान योग्य आहे. चौथे विधान, महान्यायवादी पदाचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे एवढा असतो. आताच पाहिलं, जसे त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत घटनेमध्ये निश्चित केली नाही, तसेच त्यांचा कार्यकाळ पण घटनेमध्ये निश्चित केलेला नाहीये. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपले पद ग्रहण करतात, म्हणून हे विधान चुकीचं आहे. आपल्याला असत्य विधान विचारले आहे. आपलं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर दुसरा प्रश्न, भारतीय सर्वोच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक नाही? अचूक म्हणजे बरोबर नाही, ते म्हणजे चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे. विधान 1, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती व पदच्युती राष्ट्रपती करतात. तर हे विधान बरोबर आहे. त्यांची नियुक्ती पदच्युती हे राष्ट्रपती करतात. दुसरे विधान, सर्वोच्च न्यायालयाने चे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी किमान वयाची पात्रता निश्चित केलेली नाहीये. तर हे विधान योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी किमान वयाची पात्रता निश्चित नाहीये, परंतु कमाल वयाची पात्रता आहे. तर सर्वोच्च न्यायालयासाठी ते वय 65 वर्ष आहे आणि उच्च न्यायालयासाठी विचारल्यास उच्च न्यायालयासाठी ते वय 62 वर्ष एवढे आहे. त्यानंतर तिसरे विधान, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ लोकसभेचे पीठासीन अधिकारी देतात. हे विधान चुकीचं आहे. न्यायाधीशांची नियुक्ती करतात राष्ट्रपती, म्हणजे त्यांना शपथ पण राष्ट्रपतीच देतात. चौथे विधान, संविधानाचे कलम 126 अन्वये राष्ट्रपती कार्यार्थ सरन्यायाधीशाची नियुक्ती करतात. तर हे पण विधान योग्य आहे. आपल्याला अचूक नाही म्हणजे चुकीचं विधान विचारलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पंचायती राज व्यवस्थेबाबत खालील नमूद शिफारसी कोणत्या समितीने केलेल्या आहेत? 1, पहिले विधान, 1000 लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत स्थापन करावी. दुसरे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकच असावा. तिसरे विधान, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा निवड समितीची स्थापना करावी. चौथे विधान, जिल्हा परिषदेवर आमदार व खासदारांना सदस्य देऊ नये. या सर्व शिफारशी या वसंतराव नाईक या समितीने केलेल्या होत्या. पी.बी. पाटील समिती या समितीने केलेली सर्वात महत्वपूर्ण शिफारस म्हणजे सरपंचाची निवड ही थेट जनतेमार्फत करावी. ही या समितीची सर्वात महत्वपूर्ण शिफारस आहे. चौथा प्रश्न, भारतीय संविधानाचे अनुच्छेद डॅश अन्वये विधान परिषद असलेल्या राज्यातील विधान परिषद नष्ट करण्यासाठी किंवा अशी परिषद नसलेल्या राज्यात विधान परिषद निर्माण
करण्यासाठी आवश्यक तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. तर अनुच्छेद 169 मध्ये अशा तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. अनुच्छेद 168 कशा संबंधित आहे, तर हे विधान परिषद आणि विधानसभा म्हणजे विधानमंडळाशी संबंधित आहे. तर अनुच्छेद 70 हे विधान सभेशी संबंधित आहे. अनुच्छेद 71 मध्ये विधान परिषदेवर राष्ट्रपती एका 6 सदस्यांचे नामनिर्देशन करतात, त्यासंबंधी अनुच्छेद 171 आहे. अनुच्छेद 169 नुसार विधान परिषद निर्माण करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आला आहे. असा अधिकार राज्य विधिमंडळाला नाहीये. पण संसद तेव्हाच विधान परिषद निर्माण करू शकते जेव्हा राज्य विधान परिषद त्या आशयाचा ठराव पास करेल तेव्हाच. त्यानंतर 5वा प्रश्न, अचूक जोड्या लावा. घटनादुरुस्ती आणि पुढील तरतुदी. 24वी घटनादुरुस्ती. 24व्या घटनादुरुस्तीनुसार घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यास राष्ट्रपतींना सक्ती करण्यात आली. ठीक. 36वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर 42वी घटनादुरुस्ती. 42व्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर 44वी घटनादुरुस्ती. या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती एक वेळेस पुनर्विचारात पाठवू शकतात. तर कोण आपले योग्य उदाहरण काय असेल? अ च 2, ब च 4, क च 1. आणि ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य विधान असेल. त्यानंतर 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणती शिफारस केंद्र राज्य संबंधाबाबत तामिळनाडू सरकारने सन 1966 साली नेमलेल्या राजमन्नार आयोगाने केलेली नाही? तर 1. शेषाधिकार राज्याकडे द्यावेत ही शिफारस केली होती. त्यानंतर अखिल भारतीय सेवा अधिक प्रबळ कराव्यात ही शिफारस केली नव्हती. तर अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात अशी शिफारस केली होती. त्यानंतर नियोजन आयोग बरखास्त करावा ही पण शिफारस केली होती. वित्त आयोग कायमस्वरूपी संस्था स्थापन करण्यात यावी ही पण शिफारस केली होती. तर आपला काय केली नाही विचारले. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 7वा प्रश्न, ग्रामपंचायत बाबत खालील विधाने विचारात घ्या व योग्य विधाने निवडा. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 17 एवढी असते, हे विधान योग्य आहे. त्यानंतर जर सरपंच जनतेतून थेट निवडला असेल तर तो पदसिद्ध सदस्य असतो, हे पण विधान योग्य आहे. ग्रामपंचायतीची निर्वाचित संख्या जिल्हाधिकारी त्या गावाच्या लोकसंख्येनुसार ठरवतात, तर हे पण विधान योग्य आहे. विभागीय आयुक्त ही ग्रामपंचायतीच्या प्रभागाची निश्चिती करतात, तर हे विधान चुकीचं आहे. ग्रामपंचायतीच्या प्रभागाची नियुक्ती हे तहसीलदार करतात. आपलं योग्य काय असेल? अ ब क. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य विधाने निवडा. कलम 85 अन्वये संसदेच्या 2 अधिवेशनादरम्यान 4 महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये, हे चुकीचं आहे. 2 अधिवेशनादरम्यान 6 महिन्यापेक्षा अधिक कालावधी असता कामा नये, पहिले विधान चुकीचं आहे. दुसरे, ब. सभागृहाची बैठक तहकुबीची घोषणा सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यामार्फत केली जाते, तर हे पण विधान योग्य आहे. सभागृहाच्या अधिवेशनाची सत्र समाप्तीची घोषणा राष्ट्रपती काढतात, हे विधान योग्य आहे. बैठक तहकूब केल्याने सभागृहातील प्रलंबित विधेयकावर तसेच इतर कामकाजावर कोणताही परिणाम होत नाही, तर हे पण विधान योग्य आहे. आपल्याला अयोग्य विचारले, तर अयोग्य एकच आहे, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. 9वा प्रश्न, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे संघराज्य राज्यघटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे मूलभूत हक्क समिती व अल्पसंख्याक समिती या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर ग. वा. माळवणकर हे संविधान सभा
कायदेमंडळ म्हणून जेव्हा काम करत होती तेव्हा गवा माळवणकर हे त्याचे अध्यक्षस्थान भूषवत. त्यानंतर 10वा प्रश्न, संविधान परिषदेच्या मसुदा समितीने घटनेचा पहिला मसुदा रोजी प्रकाशित केला. तर घटनेचा पहिला मसुदा हा 21 फेब्रुवारी 1948 रोजी प्रकाशित करण्यात आला होता आणि शेवटचा मसुदा कधी केला तर 4 नोव्हेंबर 1948 रोजी शेवटचा मसुदा प्रकाशित करण्यात आला होता. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये ॲडव्होकेट जनरल हे पद गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 4, भारत सरकार कायदा 1935 नुसार ॲडव्होकेट जनरल हे पद गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी स्थापन करण्यात आले. त्यानंतर मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 नुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेतील क्रमांकानुसार योग्य क्रम लावा. 1. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मकता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे, देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोकबुद्धी व सुधारणावादी यांचा विकास करणे, व्यक्तिगत व सामाजिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. तर याचा योग्य क्रम आहे अ, ब, क, ड. ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, राज्यसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश होत नाही. मत्स्य उद्योग होतो, सट्टा व जुगार याचा पण होतो, तुरुंगाचा पण होतो, कामगार संघटनाचा होत नाही आणि विमा व्यवसायाचा होत नाही. हे संघर्ष सूचीमध्ये होतात. ड आणि ई. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असेल. 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे. अ, अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, कलम 20 बरोबर आहे. त्यानंतर ब, अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण, कलम 22 हे पण योग्य आहे. माणसाचा अपव्यापार बेटबिगारी यांना म्हणावी, कलम 24 नाही, हे चुकीचं आहे. हे कलम 23 मध्ये देण्यात आलं आहे. माणसाचा अपव्यापार आणि बेटबिगार यांना म्हणावे. कलम 24 मध्ये काय आहे तर 14 वर्षाखालील बालकांना कारखान्यामध्ये कामाला ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर हे चुकीचं आहे म्हणून. त्यानंतर 4थे विधान, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य, कलम 26 हे पण विधान योग्य आहे. आपल्याला अयोग्यरित्या म्हणले, चुकीचं कोणतं आहे. ऑप्शन क्रमांक 3 फक्त क. ऑप्शन क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. लोकलेखा समितीमध्ये 15 सदस्य लोकसभेतील तर 7 सदस्य राज्यसभेतील असतात. हे चुकीचं आहे. 7 सदस्य हे राज्यसभेतील असतात. या समितीमध्ये एकूण हे 22 सदस्य असतात. हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर दुसरं, अंदाज समितीमध्ये एकूण 30 सदस्य असतात व सर्वच्या सर्व सदस्य लोकसभेतील सदस्य असतात. हे पण विधान योग्य आहे. लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा नेता असतो. तर हे विधान योग्य आहे. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना 1950 साली करण्यात आली. हे विधान चुकीचं आहे. सार्वजनिक उपक्रम समितीची स्थापना 1950 नसून 1964 मध्ये करण्यात आली होती आणि या समितीच्या स्थापनेची शिफारस ही कृष्ण मेनन समितीने केली होती. हे विधान चुकीचं आहे. आपलं काय विचारलंय, अयोग्य विधान आहे. तर अ आणि ड ही अयोग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.